शेतकरी बांधवांनो, कधी विचार केलाय का की रासायनिक खतांशिवाय आपली माती पुन्हा पूर्वीसारखी सजीव आणि सुपीक होऊ शकते का? नमस्कार, मी स्नेहल आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची सादर करत आहोत असा प्रयोग जो मातीला खऱ्या अर्थाने संजीवन देईल. म्हणूनच याला आम्ही म्हणतो संजीवक. मित्रांनो, संजीवक हा एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आहे पुन्हा जिवंत करणारा. हा प्रयोग आम्ही प्रगतशील शेतकरी श्री जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शेतावर राबवला आहे. विशेष म्हणजे पवार काका सध्या 75% सेंद्रिय शेती अत्यंत यशस्वीपणे करत आहेत. रासायनिक शेतीकडून पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे जाण्याचा त्यांच्या प्रवासातील हा एक धाडसी प्रयोग आहे. हे संजीवक बनवण्यासाठी आपण एका 200 लिटरच्या प्लास्टिक बॅरलमध्ये 180 लिटर शुद्ध पाणी घेतले असून त्यात पुढील घटक एकत्र केले आहेत. 10 किलो देशी गाईचे ताजे शेण, 10 लिटर ताजे गोमूत्र, 2 किलो सेंद्रिय किंवा काळा गूळ, 2 किलो बेसन, 2 लिटर आंबट ताक आणि सर्वात महत्त्वाचा घटक 2 किलो वडाच्या झाडाखालची सजीव माती. आता आपण पाहूया या प्रत्येक घटकामागील विज्ञान. देशी गाईचे शेण व गोमूत्र हे उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचे मुख्य स्रोत आहेत जे जमिनीचे आरोग्य सुधारतात. गूळ आणि बेसन. गूळ जीवाणूंना वेगाने वाढण्यासाठी ऊर्जा देतो, तर बेसन प्रथिनांचा पुरवठा करते. आंबट ताक. ताकातील लॅक्टोबॅसिलस जीवाणू नैसर्गिक बुरशीनाशकाचे काम करतात. सजीव माती. वडाच्या झाडाखाली मानवी ढवळाढवळ नसल्यामुळे ही माती जीवाणूंनी समृद्ध असते. ही माती संपूर्ण मिश्रणात मात्र कल्चर म्हणून काम करते. हे सर्व घटक बॅरलमध्ये एकत्र करून लाकडी काठीने रोज सकाळी आणि संध्याकाळी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 5 ते 10 मिनिटे फिरवणे आवश्यक आहे. संबंधित विषय तज्ञ बागल सर आणि श्री जितेंद्र पवार यांच्या तांत्रिक सल्ल्यानुसार अशा प्रकारे फिरवल्याने मिश्रणात प्राणवायू खेळता होतो आणि जीवाणूंची संख्या कोटींच्या पटीत वाढते. हे मिश्रण 7 दिवस सावलीत झाकून ठेवावे. या संजीवकामुळे माती भुसभुशीत होते आणि पिकांच्या पांढऱ्या मुळांची प्रचंड वाढ होते. मात्र एक महत्त्वाची खबरदारी म्हणजे वांगी आणि मिरची यासारख्या नाजूक फळधारणा होणाऱ्या पिकांवर आम्ही याची फवारणी टाळली आहे, जेणेकरून फळ प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये. सिंचनासोबत 200 लिटर प्रति एकर आणि फवारणीसाठी 10 लिटर पाण्यात 1 लिटर संजीवक असे याचे प्रमाण आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या काळात याचा वापर सर्वोत्तम ठरतो, कारण शास्त्र असं सांगतं की पौर्णिमेला आणि अमावस्येला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे वनस्पतीमधील रसाभिसरण म्हणजे सॅफ फ्लो वेगाने होते. यामुळे आपण दिलेले संजीवक पिके अत्यंत वेगाने शोषून घेतात आणि जीवाणूंची वाढ ही त्या काळात झपाट्याने होते. शेवटी मार्गदर्शनाबद्दल श्री जितेंद्र पवार, यो देशमुख मॅडम, संबंधित विषय तज्ञ बागल सर आणि आमचे महाविद्यालय यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद.